माझ्या YouTube चॅनलवरती. तर आज मी जाणार आहे बाजारामध्ये, कारण हप्त्याभराचा बाजार मला साठवून ठेवावा लागतो, कारण मला दररोज जॉबवर यायला लागते, तर वेळ मिळत नाही. तर चला मग भेटूया बाजारामध्ये थेट. तर जाता-जाता रस्त्यामध्ये आमची चालू होती बडबड, की आज आपण जास्त पैसे खर्च नको करूया, कारण आपल्याला महिनाभर पैसे पुरवावं लागतं. तर इथे नागपूरमध्ये राहणारा सगळ्यांचा हाच एक प्रॉब्लेम राहतो, की आपल्याला पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे आणि कशी बचत करायची, हाच एक मोठा प्रश्न राहतो. कारण आपण किरायाने राहत असलो तर खर्च पण वाढतो. जरी दोघं असलो तरी खर्च काही भरपूर होतात. ते तुम्हाला पण माहीतच असेल. मी आता बाजारामध्ये. बाजारात आल्या-आल्या पहिले टमाटर विचारले, कारण टमाटरला खूप भाव वाढला बाबा आता. मग पाहते तर टमाटर म्हटले 40, तर चला समोर बघूया म्हटलं. इथे तर मला काही आवडलंच नाही. मग समोर मला दिसले करवंद चटणी बनवायची होती मस्त तरीकेचं करवंद घेतले मी आणि समोर मग घेतला वांग्यावर 2 हप्ते झाले आम्ही वांगेच घेतले नव्हते. खूप महाग होते तर. तर आता म्हटलं लिंबू घेऊया. आता मला डाएट फॉलो करायचं आहे, त्यासाठी मला लिंबू तर पाहिजेच होते. मग लिंबू पण घेतले आणि असं करता-करता मी खरंच सांगते ना यार, मला यावेळेसच्या बाजारामध्ये खूप मजा आली, कारण खूप स्वस्तात मिळत होतं. ₹10 ही कोथिंबीर मिळाली. आतापर्यंत तर कोथिंबीरचे भाव पण आसमानात चढले होते, तर आता मला खूप स्वस्तात मिळाली होती, तर म्हणून एक गड्डी घेऊनच घेतली. चला म्हटलं ₹10 काय मिळतं तसं पण. भाजीच्या समोर गेली तर पाहते तर काही ते छान गोबी मिळत होती ₹20 ला. ₹20 आतापर्यंत ₹20 पाव चालू होती, पण आता एक फुल ₹20 मिळत होतं, तर मग घेऊनच घेतली एक. आलू घ्यायला गेले, आलू तर खूपच स्वस्त आहे, ते ₹20 किलोच. तसं पाहिलं तर कांद्याचा खूप भाव वाढलेला आहे, ₹60 किलो चालू आहे. पण मला आलूच घ्यायचे होते म्हणून मी 1 किलो आलू घेऊन घेतले तिथे मस्त आणि समोर गेली तर इथे दिसला मला शेंगा. शेंगा पण घ्यायच्या होत्या. मग शेंगा घेतल्या 10ला 1 टोपली होती, ते घेऊन घेतली मी. तुला आणि मी म्हटलं नको मला भेंडी नको, कारण भेंडी थोडीशीच वाटली मला. समोर बघू म्हटलं, समोर घेतली मग भेंडी ₹10 मी 1 पाव. आहे ना स्वस्त. तर मग गेलो मच्छी बाजारामध्ये. माझ्या नवऱ्याला खायची होती मच्छी. त्यांचं खूप चालू होतं, मी बाजारात येतो पण मच्छी घेऊ तेव्हाच येऊ. ठीक आहे म्हटलं, चला तुमची पण इच्छा पूर्ण केली जाईल. मग निघालो घरी यायला. घरी यायला निघालो तर आम्हाला इथे दिसले असे काही ड्रॅगन फ्रूट. खाल्ले आहे का तुम्ही? मी तर खाल्ले बाबा. पाहतो तर काय आमच्या एरियामध्ये मस्त सजावट झाली होती. आहे त्यामुळे मस्त सजावट झाली होती. गल्लीतून चालत असतानाच पाहते तर काय खूप लाईट वगैरे मस्त झगमग करत होते. घरी येऊन म्हटलं माझ्या नवऱ्याला, "आज काय बनवता?" तर ते म्हणाले, "आज मच्छी बनवूया." त्यासाठी मी छिलत होती इथे लसूण, कारण पेस्ट बनवायची होती. मी पेस्ट बनवली होती, संपलेली होती. मग लसूण घ्यावं म्हटलं सोलून पटापट. तोपर्यंत माझा नवरा करत होता भाजीची तयारी. मग पालक पण लागत होती, त्यासाठी पालक पण तोडून घेतली. मग घेतला भाजीपाला ठेवायला. अ, भाजीपाला घेणे तेवढा मोठा टास्क नसतो जेवढा ते की ठेवणे. कारण आपण ठेवताना पण त्याला बरोबर सोलून सगळं व्यवस्थित ठेवतो, कारण तो आठवडाभर आपल्याला साठवून ठेवायचा असतो. आपण जर त्याला व्यवस्थित ठेवलं नाही तर मग तो खराब होतो. मग तो काय पाण्यामध्ये पैसा जातो. त्यासाठी खूप जपून एक-एक वस्तू सगळं निवडून ठेवावं लागतं. तुम्ही पण करत असेल ना असं? सगळ्या लेडीजचा हाच एक हे राहतो, की आपल्या घरी हप्ताभर हा बाजार आपल्याला पुरावा म्हणून आपण तडजोड करत असतो. पुरुषांना काय हो पैसे देऊन देतात, हातामध्ये घ्या म्हणतात तुम्हाला जे घ्यायचं ते, आणि त्यामध्ये त्यांचे नखरे पण हे राहतात, हीच भाजी बनवली, तीच भाजी बनवली. चला असो, माझा नवरा असा नाही बरं का, त्याला जे दिलं तो खाऊन घेतो बिचारा. कधीच कोणती कंप्लेंट करत नाही, की भाजी अशी झाली की तशी झाली. ते म्हणतात माझ्या आईने मला इतकं शिकवलं, जेवणाला कधी नाव ठेवायचं नाही. कारण आपल्या घरी जे कोणी जेवण बनवते ना, ते खूप मनाने बनवते. एखाद्या वेळेस जर ते ऐकलं तर कधीच नाव ठेवायचं नाही. तर मी शेंगा घेतल्या होत्या इथे 50च्या अर्धा किलो, म्हणजे ₹100 किलो झाला. आणि हे करवंद घेतले, मी चटणी बनवणार आहे. याची मस्त रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. कमेंट करून सांगा पटापट, तुम्हाला रेसिपी चॅनल आवडेल की माझं डेली ब्लॉग आवडेल, ते मला सांगा तुम्ही. त्यावरूनच मी असे व्हिडिओ बनवील जसे तुम्हाला आवडेल. तर तुम्ही मला कमेंट करत जावा, त्यानंतरच मला समजेल की मी कशी व्हिडिओ बनवू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते पण मला सांगा. काय इम्प्रूव्ह करावं आणखी, की माझे व्हिडिओ जमतात नाही ते मला सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओ बनवणार. मला सांगितलं आहे, कारण माझं वजन भरपूर वाढलेलं आहे, त्यामुळे मला PCODचा पण प्रॉब्लेम झालेला आहे. पण मी इतकं खात नाही बरं का, जितकं माझं वजन आहे. मी नॉर्मली जेवण करते 1-2 पोळी, पण माझं वजन इतकं वाढलेलं आहे, की कोणी पाहता मला म्हणते, की "असं काय खाते, ज्याच्यामुळे वजन वाढत आहे?" पण माझी जी कंडिशन आहे ते मलाच माहिती आहे बरं का. लोकं काहीही जज करतात. असो.
तर इथे सांबार निवडून ठेवायचा होता. तो खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी कारण सांबार निवडताना झालेली माझी धावपळ, स्वयंपाक पण व्हायचा होता आणि उशीर झाला होता. घड्याळीमध्ये पाहिले तर 9:30 वाजले होते. आता म्हटलं स्वयंपाक कधी बनवायचा? बाकी पण काम राहते, सकाळी जावं लागतं, तर काही काम मी सोडून जाते, नंतर आल्यावर करते. पण माझा नवरा मला हेल्प करतो, त्याच्यामुळे माझं काम इझी होऊन जाते. तुमचे पण हसबंड करत असतील तुम्हाला कामामध्ये मदत, तर केल्याच पाहिजे. कारण दोघंही जर आपण जॉब करत असतील, तर दोघांनी पण घराची जिम्मेदारी घेतलीच पाहिजे. असं केल्यानेच आपण घरामध्ये शांतता राहते. नाही तर मग बायको चिडचिड तर करणारच. कारण नवऱ्याने जर आपल्याला साथ नाही दिली, तर बायकोची चिडचिड होतेच. कसे व्हिडिओ बनवते तू, तसे व्हिडिओ बनवते. तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी माझे डेली रुटीनचे ब्लॉग शूट करत आहे. त्यामध्ये मी काय करते, कशी राहते, हे मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोणाचंही नाव घेत नाही, मी कोणाबद्दलही व्हिडिओ बनवत नाही. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत नसेल, तर तुम्ही नका पाहू, पण बाकी लोकांना तरी पाहू द्या. कारण बाकीच्यांना माझे व्हिडिओ आवडतात. तुमच्या निगेटिव्ह थॉटमुळे माझे व्हिडिओ बाकीचे पाहणारे आहेत, त्यांच्यावर पण बॅड इम्प्रेशन पडतं. त्यामुळे तुम्ही थोडं इग्नोर करा. माझी व्हिडिओ नका बघू प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. नाही बघितले तरी चालतील. मला काहीतरी बनायचं आहे. माझं एक स्वप्न आहे यूट्यूबर बनायचं. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तर चला असो, बाकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय.